ठिकाणाहून या दौऱ्यावर टीका करण्यात आली। 65 लाख रुपये खर्च करून नेमके हे नगरसेवक काय दिवे लावणार आहेत? लाखो रुपये खर्च करून अशा प्रकारचे दौरे आयोजित केले जातात, मात्र या दौऱ्याच्या नंतर नेमकं त्याचा अहवाल काय येतो, या प्रशिक्षणामध्ये नेमकं काय घडतं आणि खऱ्या अर्थानं या प्रशिक्षणाचा खरंच उपयोग होतो का? नगरसेवकांचा गुवाहाटी दौरा चांगलाच गाजला। या संदर्भात लोकमतनं सुद्धा बातमी केली आणि या बातमीवर अनेक लोकांच्या प्रतिक्रिया सुद्धा समोर आल्या। खरं तर 65 लाख रुपये खर्च करून या दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं, मात्र या दौऱ्यामध्ये नगरसेवकांसोबत त्यांचे कुटुंबीय, मित्रपरिवार व इतर पदाधिकारी सुद्धा होते। त्यामुळे साहजिकच या सर्वांचा खर्च कुणी केला असा प्रश्न जो आहे तो लोकमतच्या माध्यमातून सुद्धा उठवण्यात आला होता। या संदर्भात आता सत्ताधारी पक्षातील शिंदेच्या शिवसेना आणि भाजप या दोघांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। विशेष बाब म्हणजे एकीकडे जर आपण बघितलं तर उल्हासनगर महापालिकेमध्ये शिंदेची शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये विस्तव सुद्धा जात नाही, मात्र गुवाहाटीमध्ये हे सर्व जण जे आहेत ते एकत्र चांगल्या पद्धतीने एन्जॉय करताना दिसले आणि या संदर्भातले अनेक व्हिडिओ सुद्धा समोर आलेले आहेत। पालिकेत भांडायचं आणि दुसरीकडे एकत्र राहायचं असंच काहीतरी या ठिकाणी सुरू आहे। विकास कामांच्या नावावरून अनेकदा हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत, एकमेकांवर यांनी आरोप प्रत्यारोप केलेले आहेत। हा जेव्हा या दौऱ्याचा विषय जेव्हा समोर आला त्यानंतर सर्व ठिकाणाहून या दौऱ्यावर टीका करण्यात आली। 65 लाख रुपये खर्च करून नेमके हे नगरसेवक काय दिवे लावणार आहेत, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सुद्धा समाज माध्यमातून समोर आल्या। आता या दौऱ्यावर सुद्धा स्पष्टीकरण जे आहे ते सत्ताधारी पक्षानं दिलेलं आहे। एरवी ह्या दोन्ही पक्षांमध्ये म्हणजे शिंदेची शिवसेना आणि भाजप या दोघांमध्ये उल्हासनगर महापालिकेमध्ये मतभेद असले तरी दौऱ्याच्या स्पष्टीकरणावरून मात्र हे दोन्ही पक्षांमध्ये एकी असल्याचं समोर आलेलं आहे। चला तर मग पाहूयात या संदर्भात महापौर अश्विनी निकम आणि भाजपाचे गटनेते राजेश वदारिया यांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। जो दौरा झाला होता आसाममध्ये तो ऑल इंडिया गव्हर्नमेंट सेल्फ गव्हर्नमेंट नावाची एक संस्था आहे कोल्हापूरची। ती जी संस्था आहे ती पूर्ण महाराष्ट्रभर ज्या पण महानगरपालिका आहेत त्यांच्यासाठी प्रशिक्षणाचा दौरा अरेंज करते आणि त्यांनी तो प्रशिक्षण दौरा अरेंज केला होता, तो आसाममध्ये केला होता आणि त्यांच्याकडून आम्हाला ते पत्र आलं होतं महानगरपालिकेला आणि त्याच्यानंतर आपण आपल्याकडे 76 नगरसेवक आहेत त्यांना हे पत्र देण्यात आलं होतं आणि जे इच्छुक नगरसेवक होते त्यांनी आपला होकार दिला होता। त्याच्यामध्ये 61 नगरसेवकांनी होकार दिला होता आणि त्याच्यानंतर त्यांना तिथे प्रशिक्षणासाठी घेऊन जाण्यात आलं होतं। आता याच्यावर मी असं बोलू इच्छिते की तिथे फॅमिली पण होत्या, त्या फॅमिलीचा खर्च हा स्वखर्चाने ते गेले होते। आपल्याकडे जास्त नगरसेवक जे आहेत त्या नगरसेविका आहेत आणि महिला म्हणून कोणतीही महिला एकटी जाणार नाही, या हिशोबाने त्यांचे पती आणि त्यांचे मुलं सोबत होते आणि जे सोबत आले होते त्यांचा खर्च त्यांनी स्वखर्चाने ते तिथे आले होते आणि मग एक मजा म्हणून त्यांनी तो व्हिडिओ बनवलेला होता। पण काही विरोधकांनी तो व्हिडिओ वेगळ्या स्वरूपात वापरून एक खोटा एक प्रसार माध्यमांना देण्यात आलेला, एक खोटा प्रसार करण्यात आलेला आहे। मॅडम, या व्हिडिओमध्ये आपण जर पाहिलं तर विमानामध्ये गोपाळ लांडगे सुद्धा दिसतात, त्याचं प्रशिक्षणामध्ये काय होत होतं? गोपाळ लांडगे साहेब जे आहेत ते जिल्हा अध्यक्ष आहेत आणि ठाणा जिल्हा ते पूर्ण पाहतात। ते त्यांना आम्ही इन्व्हाइट केलेलं होतं पण त्यांचा खर्च ते स्वखर्चाने आले होते आणि कोणाला जे ऑल इंडियानी जे अरेंज केलं होतं ते फक्त नगरसेवकांसाठी होतं, त्यांचं आणि हे पर्सनल जे लोक आले आहेत त्यांचा काही एक संबंध नाहीये। मॅडम, महापालिकेची आर्थिक परिस्थिती बघितली तर डबबाईची परिस्थिती आहे आणि अशा प्रकारची जी एकंदरीत चर्चा शहरामध्ये होताना दिसत आहे। मी याच्या पहिलेही सांगितलं की हा जो निधी असतो तो नेहमी जेव्हा पण नगरसेवक नवीन निवडून येतात त्यांच्यासाठी प्रशिक्षण दौरा ठेवलेलाच असतो आणि हा जो खर्च आहे तो ऑल इंडिया करतो। पालिका त्यांना देते पण अर्धा खर्च हा ऑल इंडियाचा पण असतो त्यामध्ये। ऑल इंडिया लोकल सेल्फ गवर्नमेंट एक संस्था है जो पूरे भारत देश में
नगर सेवक नगर सेविकाओं की ट्रेनिंग देने का कार्यक्रम हमेशा से करती आई है। उल्लासनगर महानगर पालिका में जनवरी में जो चुनाव हुए थे, जिसमें 37 नगर सेवक नगर सेविकाएं पहली बार चुन के आए हैं। ये पहली बार ये ऐसा हुआ है कि इतने ज़्यादा नगर सेवक नगर सेविकाएं पहली बार चुन के आए हैं। इसके लिए इन्होंने पहले ट्रेनिंग कश्मीर में रखी, किसी कारण हम लोग वहाँ नहीं जा पाए। अभी उन्होंने कार्यक्रम जो हमें दिया वो गुवाहाटी का दिया, जिसके कारण हम गुवाहाटी में जाके वहाँ से ट्रेनिंग करके आए। इसमें जो नगर सेवक नगर सेविकाएं खुद चले, उनका खर्चा उल्लासनगर महानगर पालिका ने किया, और उनके जो रिश्तेदार चले उनका खर्चा उन्होंने खुद किया है, तो वो महानगर पालिका ने नहीं किया है। सर रील्स जो है वो भी निकाले गए हैं, बड़े पैमाने से वायरल हो रही है। देखो, ये व्यक्ति की आज़ादी है। आप कहीं जा रहे हो, कुछ एंजॉय कर रहे हो, कोई ट्रेनिंग के बाद या ट्रेनिंग चालू होने से पहले किसी ने रील बनाया है, तो मुझे उसमें कोई आपत्तिजनक बात नहीं लग रही। 65 लाख का जो खर्चा है वो आपके हिसाब से ठीक था कि इतना खर्चा करना? देखिए, यहाँ से गुवाहाटी जाना, फ्लाइट का आने जाने का खर्चा, होटल में रहना है, ब्रेकफास्ट है, लंच है, डिनर है, उतना खर्चा तो मुझे लगता है आया ही होगा, और वो प्रशासन ने चेक करके ही किया होगा। सर महापालिका की जो आर्थिक स्थिति है वो तो इतनी अच्छी नहीं है कि अच्छी है कि हम लोग इतने पैसे खर्च कर सकते। देखिए, जब तक नगर सेवक नगर सेविकाएं खास करके जो नए चुने आए हैं उनको ट्रेनिंग नहीं दी जाएगी, उनको ये बताया नहीं जाएगा कि आपको प्रभाग का विकास कैसे करना है, आपको स्थायी समिति में या महासभा में अपने वार्ड के प्रश्न इश्यूज कैसे उठाने हैं, आपको उसका कैसे काम लेना है अधिकारियों से, कौन सा सेक्शन है, कौन सा एक्ट है, वो उनको जानकारी नहीं रहेगी तो वो पब्लिक का काम कैसे करेंगे। तो इसके लिए ऐसी ट्रेनिंग जरूरी है। नहीं, मेरा कहना ये था कि महापालिका की आर्थिक स्थिति क्या है अभी फिलहाल। आर्थिक स्थिति क्या है तो वो आप प्रशासन से पूछ लीजिए कि आर्थिक स्थिति क्या है। और फिर इस प्लेन में शिवसेना के जो जिला प्रमुख थे वो भी थे साथ में, कि ये पहले से तय हुआ था कि जिला प्रमुख भी आएंगे साथ में? मुझे पहले से कोई ऐसी जानकारी नहीं थी कि जिला प्रमुख जी आ रहे हैं, तो वो अपने खर्चे पे आए हैं, उसमें कोई तकलीफ नहीं होनी चाहिए किसी को भी। कुछ पराभूत उम्मीदवार भी शामिल थे, तो सबने अपना खर्चा किया है ना भाई। जो पराभूत थे, एक्स नगर सेवक थे या नगर सेविकाओं के पति थे या रिश्तेदार थे, तो उन्होंने अपना खर्चा किया है, उसमें क्या गलत है। अब महाराष्ट्र में भी वही ये ट्रेनिंग हो सकती थी नजदीक, अगर खर्चा कम करना हो तो ये सवाल आपको ऑल इंडिया लोकल सेल्फ गवर्नमेंट से पूछना चाहिए कि उन्होंने गुवाहाटी में ट्रेनिंग क्यों रखी। सध्या मी उल्हासनगरच्या पालिका मुख्यालयामध्येच आहे। दौरा झालेल्या दौऱ्यावर टीका सुद्धा झाली, झालेल्या टीकेला उत्तर सुद्धा देण्यात आलं। मात्र आता 65 लाखांचा खर्च करून नगरसेवकांनी जे प्रशिक्षण घेतलं आहे त्या प्रशिक्षणाचा नागरिकांना नेमका कसा फायदा होतो ते सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपापल्या प्रभागामध्ये आता हे नगरसेवक कोणत्या पद्धतीने काम करतात, त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीमध्ये नेमका काय फरक जाणवतो याकडे सुद्धा आता नागरिकांनी लक्ष ठेवणं गरजेचं आहे। तरच खऱ्या अर्थानं या प्रशिक्षणाचा जो उद्देश आहे तो खऱ्या अर्थानं सफल होणार आहे। या दौऱ्यावर सत्ताधारी पक्षाकडून जे स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। त्याच पद्धतीनं लाखो रुपये खर्च करून अशा प्रकारचे दौरे आयोजित केले जातात, मात्र या दौऱ्याच्या नंतर नेमकं त्याचा अहवाल काय येतो, या प्रशिक्षणामध्ये नेमकं काय घडतं आणि खऱ्या अर्थानं या प्रशिक्षणाचा खरंच उपयोग होतो का हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे। मंदिरचं पाठ पुन्हा